हेलो माय यूट्यूब फैमिली, दिस साइड प्रतिमेश भोजने और आपका वेलकम है जीरो से हीरो के पॉडकास्ट में, राइट। और अभी हमारे साथ है आदित्य शिंदे फ्रॉम परभनी, राइट। अभी आदित्य सर बहुत अपने बारे में बताने वाले, जर्नी के बारे में बताने वाले, राइट। और ये जो पॉडकास्ट होने वाला है वो भी मराठी में होने वाला, राइट। ये चीज तो आदित्य सर तुमचं स्वागत आहे आपल्या पॉडकास्ट मध्ये. येस. तर आदित्य सर, तुम्ही मला सांगा की तुम्ही आता सक्सेसफुल झालाय, बरोबर ना. पैसे कमवताय, लाख रुपये कमवताय, बरोबर ना. बट तुम्ही सुरुवात कशी केला होता? सर, माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी परभणीहून बिलॉंग करतो आणि परभणी जिल्ह्यामध्ये एक छोटंसं माझं गाव आहे, राईट. ज्या गावामधून म्हणजे बिझनेस स्टार्टअप केला होता, राईट. माझं बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर माझे आईवडील शेती करतात, राईट. आणि सिम्पल आहे की म्हणजे वडील जे आहेत, राईट ना, जॉब करतात, राईट. म्हणजे जॉब पण केलाय वडिलांनी, पण जॉबमध्ये फक्त 10,000 रुपये सॅलरी होती सर, राईट ना. 10,000 रुपये आता तुम्हाला माहिती काहीच नाही. आणि माझं एज्युकेशन चालू होतं, पुन्हा म्हणजे भावाचा, राईट ना, पुन्हा फी वगैरे, माझी फी, खूप सारं म्हणजे आहे का नाही, पैशाचं म्हणजे हे होतं. कधी कधी फॅमिलीमध्ये वाद पण होतात सर पैशामुळे. तर माझं बघा सिम्पल आहे की फार्मसी चालू असताना सेकंड इयरला, राईट, मी म्हणजे तुम्हाला इंस्टाग्रामवरती बघितलं, राईट, म्हणजे सर्व प्रोफाईल वगैरे चेक केली. म्हणलं मराठी व्यक्ती जर आज इतक्या चांगल्या लेवलला ग्रोथ घेऊ शकतो तर आपण पण घेऊ शकतो. सरांना मेसेज केला, सर्व बिझनेस वगैरे बघितला, बेस्ट वाटला. पण सर, राईट, कारण की बिझनेस स्टार्ट करायचं एकच रिझन होतं की जर आहे का ना काहीतरी लाईफ मध्ये चेंज करायचं. कारण की फॅमिलीमध्ये आतापर्यंत सर आई वडिलांनी तर म्हणजे शेतीच केली, राईट ना. आता तुम्हाला माहिती आहे की शेतीमध्ये काही होत नाही. म्हणजे मी जेव्हा बिझनेस स्टार्टअप करू लागलो, राईट, म्हणजे सर घरच्यांचा थोडा विरोध पण होता, राईट. म्हणजे आदित्य सर, तुम्ही स्वतः म्हणजे पहिला फार्मसी केला, बरोबर ना. म्हणजे स्टुडंट पासून तुम्ही बिझनेस मध्ये आला, बरोबर. आता खूप सारे म्हणजे आई वडिलांचं असते की जॉब करा, बरोबर ना, पूर्ण स्टडी करा. तुम्ही स्टडी ड्रॉप करून तुम्ही बिझनेस मध्ये आला. म्हणजे एवढी मोठी रिस्क कशी तुम्हाला घ्यावी वाटली? सर बघा सिम्पल आहे की कारण की फॅमिली कंडिशन खूप म्हणजे वीक होती, ते मला माहिती होतं. आता घरचे फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे बिझनेसला विरोध तर करतात, राईट ना. कारण की आता आपल्या फॅमिलीमध्ये आतापर्यंत कोणी बिझनेस केला नाही सर, माझे तर, राईट. कारण की फर्स्ट मेंबर मी आहे की ज्यानं मी बिझनेस स्टार्टअप केला. आणि ऑनलाईन बिझनेसवरती सर जास्त करून फॅमिलीचा विश्वास बसत नाही, राईट, ट्रस्ट नसतो. तर बघा सिम्पल आहे की आता सर्व जनरेशन ऑनलाईन झाले, राईट ना. त्यामुळं रिस्क घ्यावं लागली. आणि मेन गोष्ट मला फ्युचर माझं दिसू लागलं सर. कारण की माझे जे सिनियर होते, राईट, कॉलेजमध्ये, ते आणखी सुद्धा नाही का 20,000 मध्ये जॉब करतात, राईट. काही पर्सनला तर जॉब सुद्धा नाही, राईट. त्यामुळे मला रिस्क घ्यावं लागली बिझनेस स्टार्टअप करून. येस. आता ज्यावेळी तुम्ही बिझनेस स्टार्ट केला, बरोबर ना. बट तुम्हाला असं विश्वास कसं म्हणजे सेल्फ डाऊट आला नाही तुम्हाला? येस, सेल्फ डाऊट आलता, राईट ना. पण कसं आहे, मराठी माणूस जर एका मराठी माणसाला पुढे घेऊन जात असेल तर, राईट ना, स्टार्टअप केलं पाहिजे. कारण की तुम्ही मला इतका म्हणजे एक ट्रस्ट बसवला की तुला मी सपोर्ट करतो पर्सनली, राईट ना. म्हणजे त्यावर मी हे का नाही एक विश्वास ठेवला की खूप सारे लीडर ह्या बिझनेस म्हणजे, राईट, ग्रोथ घेत आहेत. आणि ते पण मिडल क्लास फॅमिलीमधूनच ग्रोथ घेत आहे, राईट, स्टार्टअप करून. तर मी पण स्टार्टअप केलं आणि तुमच्या सपोर्टमुळे आज चांगली ग्रोथ घेतली. म्हणजे तुमचा सेल्फ डाऊट नव्हता, कारण का तुमचा म्हणजे माझ्यावर विश्वास होता, बरोबर ना. कारण का एक सिंपल गोष्ट आहे, ज्यावेळी तुम्ही एक बिझनेस स्टार्टअप करताय, बरोबर ना, तो माणूस कोण आहे, तो माणूस काय आहे, त्याचा बॅकग्राऊंड काय आहे, तो किती कमवतोय, बरोबर ना. याच्यावरून म्हणजे आदित्य सरांनी माझ्यावर सपोर्ट ठेवला, म्हणजे विश्वास ठेवला. आणि आता मी त्यांना सपोर्ट करतो आणि त्याचा ग्रोथ गेला, बरोबर. आता आदित्य सर, आता तुम्ही पैसे कमवताय, सगळं कमवताय, बरोबर ना, अशी गोष्ट आहे. म्हणजे काय वाटतं, जर तुम्ही फार्मसीच करत राहिला असता आणि बिझनेस जर तुम्ही म्हणजे केला नसता, तर आता तुम्ही कुठं असता? सर फर्स्ट ऑफ ऑल ह्या बिझनेसमध्ये मी आल्या, राईट ना. म्हणजे बिझनेसमध्ये यायच्या आधी माझं नाही का ड्रीम्स काय होतं, राईट, स्कॉर्पिओ घेणे, राईट, छोटासा मोबाईल घेणे, हे सर्व ड्रीम्स म्हणजे छोटा लेट. मला ह्या बिझनेसचं शिकवलं की मोठे ड्रीम्स सुद्धा आपण इथं बघू शकतो आणि कम्प्लीट करू शकतो, राईट ना. तर मला खूप सारे म्हणजे ड्रीम्स होते, राईट. आता मला ऍक्च्युअली मध्ये वाटते की मी खरंच ड्रीम्स ते पूर्ण करू शकतो, राईट, या बिझनेसमध्ये. येस. म्हणजे आता आदित्य सरांचं विजन पण बिल्डअप झाले, बरोबर ना. आता आदित्य सर, खूप सारे लोकांचं म्हणणं असतं की ट्रॅडिशनल बिझनेस चालू करू काय ऑनलाईन बिझनेस चालू करू, म्हणजे कोणता चांगला वाटतोय. म्हणजे जर आता कारण का तुमच्या पप्पांचं मेडिकलचं दुकान आहे, पप्पांचं, बरोबर ना, आता या स्टेजला, बरोबर ना. तर म्हणजे काय वाटतं, ट्रॅडिशनल ऑनलाईन? बघा, ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये फर्स्ट ऑफ ऑल तर इन्व्हेस्टमेंट जास्त आहे, राईट. मेन गोष्ट आता सध्याच्या मार्केट कंडिशन नुसार नाही का सर, मार्केटमध्ये लोक पाय खेचायचे बघतात, ती कोणी करणं. आज म्हणजे एखाद्यानं किराणा शॉप टाकलं की लगेच म्हणजे बाजूला किराणा शॉप टाकतात, राईट. त्याच्यानंतर कपड्याचं दुकान, म्हणजे खूप सारं मार्केटमध्ये एकूण एकाची पाय खेचणे चालू आहे सध्या आता, राईट. आणि जर ऑनलाईन बिझनेसमध्ये कसं आहे तर सपोर्ट करून, राईट, समोरच्या व्यक्तीला घेऊन जाणे, राईट ना, हा बेनिफिट जास्त आहे ऑनलाईन बिझनेस. म्हणजे इन्व्हेस्टमेंट कमी आहे, येस, टाइम फ्रीडम आहे, सगळं म्हणजे निवांतपणे आपण करू शकतो, बरोबर
बरोबर ना, चांगली गोष्ट आहे, बरोबर ना. बट मग आता तुम्ही मला सांगा की लोक म्हणजे स्टुडंट, आता तुम्ही स्टुडंट पासून तुम्ही बिझनेस जर्नी स्टार्टअप केला आदित्य सरांनी, बरोबर ना. म्हणजे लोक म्हणजे तुम्ही आता स्टडी करतोय, माझ्याकडून होईल काय नाही बिझनेस, म्हणजे त्या स्टुडंट पर्सनला तुम्ही काय सांगू शकता? डेफिनेटली होऊ शकतं राईट ना. कारण की सर जर करायचं म्हणलं ना राईट, पहिलं तर विजन क्लिअर करावं लागेल राईट, वाय क्लिअर करावं लागेल, का बिझनेस करायचा राईट ना. ज्याचं बघा पैसे असून फायदा नाही राईट ना, आपल्याला वाय क्लिअर करावं लागेल राईट ना, का बिझनेस करायचा. हे जेव्हा वाय क्लिअर होईल ना तर डेफिनेटली पर्सन स्टार्टअप करू. आता स्टुडंट खूप सारे लोक म्हणजे आपलं रील्स चॅटिंग स्क्रोलिंग करतात, मोबाईलचं म्हणजे दुरुपयोग करतात, बरोबर ना. पण जर त्यांनी ऑनलाईन बिझनेस स्टार्ट करून जर स्वतःचं ब्रँड बिल्डअप केलं तर त्यांना म्हणजे फायदा होईल का? येस डेफिनेटली होऊ शकतो. कारण की बघा इंस्टाग्रामवर रील राईट चॅटिंग करून तुम्हाला काही जास्त इन्कम पण येणार नाही ना की तुमचा फायदा होणार नाही राईट, पण ह्या बिझनेस मधून तुम्ही एक स्वतःची ओळख निर्माण करू शकता. येस ऑनलाईन बिझनेस, ऑनलाईन ब्रँड तयार करू. येस. तर सिंपल गोष्ट आहे, आदित्य सरांनी तुम्हाला सांगितलं की आदित्य सर म्हणजे आपल्या कॉलेज फ्रेंड सोबत म्हणजे आहे तसंच सेम टू सेम जशी एक मिडल क्लास फॅमिलीची लाईफ असते, बरोबर ना. कॉलेजला जाणं, निवांतपणे एन्जॉयमेंट करणं, पिक्चर बघणं, एवढंच आपण सगळं केले फ्रेंड सोबत. बट त्यांनी डिसिजन घेतलं की आता चेंज करायलाच पाहिजे, कारण का ह्यांना बारका भाऊ पण आहे, बरोबर ना. जर ह्यांनी चेंज केली तर त्यांचा बारका भाऊ इन्स्पायर होणार आहे, बरोबर ना. तर आदित्य सर थँक्यू, खूप काही मला शिकायला पण मिळालं तुमच्याकडून, बरोबर ना. आणि हा पॉडकास्ट जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये एक तुमचं प्रेम असतं ते तुम्ही शेअर करा, लाईक करा, आणि तुम्ही तुमच्या 5 मित्रांना हे शेअर करा, बरोबर ना. आणि जे स्टुडंट आहेत, ओके, एक स्टुडंट व्यक्ती ओके फार्मसी सोडून जर माझ्यासोबत इथं बसू शकतो, बिझनेस करून लाखो रुपये कमवू शकतो, तुम्ही पण करू शकता, राईट आदित्य सर? येस डेफिनेटली करू शकता. ओके, तर चलो बाय गाईज, टेक केअर.